पैठण तालुक्यातील थेरगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्यासाठी सावता परिषदेच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली। नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तसंच खटला जलद गती न्यायालयात चालवावा आणि खटल्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। सगळे समता परिषद आसन, सावता परिषद आसन, सर्व सामाजिक संघटना त्या ठिकाणी गेल्या। त्यावेळेस प्रशासन जागी झालं। म्हणजे साहेब, आपल्या तालुक्यातील प्रशासनावर आपण माननीय तहसीलदार दंडाधिकारी म्हणून थोडासा वचक या ठिकाणी निर्माण केला पाहिजे। ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। याच्यात अनेक मागण्या आहे, समाजाच्या वतीने आहे, सर्व पक्षाच्या वतीने मागण्या आहे। काल दिशा कायदा हा महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी स्थापन केलेला आहे। या कायद्याअंतर्गत 21 दिवसात या नराधमांना फाशी तर झालीच पाहिजे, परंतु हा जो प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाला याची सुद्धा सखोल चौकशी या तालुक्यामध्ये झाली पाहिजे। पैठण तालुक्यातील थेरगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर जो बलात्काराची जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आणि संताप वाढविणारी आहे। या घटनेतले जे नराधम आरोपी आहेत, या आरोपींना कठोरात कठोर सजा म्हणजे फाशीची सजा झाली पाहिजे। या दृष्टीनं सरकारनं हा खटला अंडर ट्रायल चालवून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि या खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी। हे कुटुंब अतिशय भयभीत झालेलं आहे। त्या कुटुंबाची त्या ठिकाणी आता वास्तव्य करण्याची मानसिकता नाही। त्या कुटुंबाचं पुनर्वसनसुद्धा प्रशासन पातळीवरून झालं पाहिजे। या मागण्यांसाठी आम्ही हा सर्व आक्रोश या ठिकाणी निदर्शने आंदोलनाच्या माध्यमातून या तहसीलच्या कार्यालयावर केलेला आहे आणि निश्चित या ठिकाणी आम्ही केलेल्या मागण्या या जर तातडीनं पूर्ण झाल्या नाहीत तर भविष्यामध्ये या प्रकरणावर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी पेटविलं जाईल। पैठण तालुक्यातील थेरगाव या गावामध्ये अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार झालेला आहे तिला उज्ज्वल निकम साहेबांची नेमणूक करून शासनाने न्याय मिळवून द्यावा ही आमची विनंती आहे आणि याची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे।